आज पाथरी तहसील कार्यालय येथे आंबेडकरीवादी मातंग समाजातील सर्व समविचारी संघटना आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं एससी मधील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनातून एवढं सांगण्यात येत आहे की जी बदर समिती आहे त्या बदर समिती बदर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि एक सदस्यीय समिती आहे। या समितीनं महाराष्ट्रभर फिरून याच्या अनुषंगाने लागणारा डाटा आहे तो डाटा कलेक्ट केलेला आहे, शासनाकडे तो जमा पण केलेला आहे। आता राहिला विषय की त्याच्यावरती सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करून एससी आरक्षणाचं उपवर्गीकरण लवकरात लवकर त्वरित करावं। राहिला दुसरा एक विषय असा आहे, बीजेपी मधील दोन माणसं दोन बाजूनं बोलताना दिसून येतात। अमित गोरके साहेब बीजेपीचे आमदार आहेत, त्यांचा वर्गीकरणाला जाहीर पाठिंबा आहे। दुसरीकडं बडोले साहेब आहेत, बडोले साहेबांचा याला प्रकटपणे विरोध आहे। मग एकाच घरातून निघलेली माणसं दोन भूमिका का मांडतात? म्हणजे ही सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका असेल तर ही सामाजिक तेढ निर्माण करणारी भूमिका इथला आंबेडकरवादी आणि आंबेडकरी समाज कधीही, तर त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर साहेबांनी 2019 मध्येच वर्गीकरणाच्या अनुषंगाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे। ज्या प्रकाश आंबेडकर साहेब स्वाभिमानाची आणि तिथल्या उपेक्षित वंचितांची लढाई लढतात त्या प्रकाश आंबेडकर साहेबांचाही या गोष्टीला पाठिंबा आहे। म्हणजेच इथल्या सर्वच वंचित उपेक्षितांचा या गोष्टीला पाठिंबा आहे। तसंच मी मानवी हक्क अभियानाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की नक्कीच या आंदोलनासाठी लागणारी या सर्व वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये पाठीशी सर्व संघ समाज बांधवाच्या पाठीशी असेल, सोबत असेल, एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। येथे जमलेल्या सर्व बांधवांचे हार्दिक हार्दिक स्वागत। सर्वप्रथम जय भीम जय संविधान। 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जारी आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशात संविधान लागू झालं। देशामध्ये जी सिस्टम आहे ती पूर्ण संविधानाच्या अंडर चालते। जी प्रोसिडिंग आहे, जे प्रशासन आहे, ती जी प्रत्येक निर्णय जे आहे ते संविधानाच्या मार्फत आणि संविधानाखाली घेतलं जातं आणि तोच अधिकृत असतो। जर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने जजमेंट दिल्यानंतर परत त्या जजमेंटचा जर विरोध आपल्याला करावा लागत असेल तर ही खूप शोकांतिक आहे ह्या देशाची आणि या सिस्टमची। संविधानच्या अंडर चालणारी जी ज्युडिशियल सिस्टम आहे, जी न्याय व्यवस्था आहे, त्यांचं फुल अँड फायनल जजमेंट दिल्यानंतर या देशामध्ये या 4 ते 5 स्टेटमध्ये ऑलरेडी एससीचं उपवर्गीकरण लागू झालेलं आहे। हरियाणा, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, मला वाटतं गुजरातला पण लागू होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे। आणि ही व्हॅलिड गोष्ट आहे, संविधानिक गोष्ट आहे, ही असंविधानिक गोष्ट नाही आहे जे एससीचं उपवर्गीकरण अंमलबजावणी होईल। आणि हे संविधानिक जर असेल ते तात्काळ लागू व्हायला पाहिजे, या निर्णयाचा विरोध व्हायला नाही पाहिजे। जर आपण या निर्णयाचा विरोध करत असू तर डायरेक्ट इनडायरेक्ट आपण संविधानाचा विरोध करत असतो। म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने जे निर्णय दिला त्याचा कुणीही मला वाटतं विरोध न करता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी तात्काळ एससीचं उपवर्गीकरण लागू करून तात्काळ जी नवीन भरती आहे ती अबगडानुसार मार्गी लावावी, अबगडानुसार काढावी आणि या एससीतल्या ज्या 59 जाती आहेत त्यांना इक्वल न्याय द्यावा। आर्टिकल 14 जसं संजयजी दात्रे आम्ही ज्या एक मीटिंग घेतली सम्राटनगरला त्यांनी मेन्शन केलं, आर्टिकल 14 इक्वेलिटी बिफोर लॉ, संविधानासमोर सगळे इक्वल आहे, कायद्यासमोर सगळे समान आहेत। तसं 59 जातीमध्ये 59 जाती एससीमध्ये हे पण समान इक्वल डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे आणि तेव्हाच त्या गोष्टीला न्याय मिळेल असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आमची जी संघटना आहे मानवी हक्क अभियान पूर्णपणे 100% ताकदीनिशी उभा आहे
या लढ्यामध्ये आणि अंतिम क्षणापर्यंत जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मानवी हक्क अभियान शाखा तालुका पातळी आणि पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या वतीनं आम्ही कायम तत्पर आणि संघर्षशील राहू. आमचे जे सुप्रीमो आहेत माननीय मिलिंद नाना आव्हाड यांचं या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सुद्धा जाहीर केलेला आहे. BBC न्यूज असो, वेगवेगळ्या मीडिया, ABP माझा असो, तुम्ही यूट्यूबला बघू शकता. आणि आताच आमचे अण्णा माननीय मारुती साठे यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे. त्याचप्रमाणे मी सुद्धा मानवी हक्क अभियान तालुका युवा अध्यक्ष प्रेमकुमार लांजरे या नात्यानं या ठिकाणी आमचा पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद. सध्या महाराष्ट्रामध्ये SC उपवर्गीकरण आरक्षण मान्य करण्यासाठी मातंग समाज बांधवांच्या वतीने शासनाच्या विरोधामध्ये निवेदन देण्यात येत आहेत, मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने पाथरी तहसील कार्यालयासमोर आज मातंग समाज बांधवांनी तहसीलदार पाथरी यांना एक निवेदन दिलेलं आहे की आरक्षण त्यांचे मान्य करायला पाहिजे. या संदर्भामध्ये त्यांनी आज त्यांना निवेदन दिलेले आहे. त्यांच्या तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सचिव यांना ते निवेदन देण्यात आलेले आहे.